आहे तुम्ही? आ लय दिवस नसते तर साधायचं, थोडे दिवसच असते तर काय. मला अजून पण सांगते वेळ आहे काय. माझ्या नवऱ्याचा साथ सोडा, तुमचं तुमचं तुम्ही बघा. जसं तसं आमच्या परिस्थितीत आम्हाला राहून द्या. रोज नेऊन आमच्या घरात तमाशा करू नका तुम्ही. तुम्हाला माहित आहे का घेऊन गेल्यानंतर ना कवा सकाळी गेले माणूस होतं तेवढं पैशाची वाट लावली, 400-500 रुपये होतं तेवढं सगळं घेऊन गेले तर लागायचंय तर पैसे म्हणलं राहून द्या, पोराची फी भरायची. काय नाही घेऊन शिना गेले तर गेले तर या. आता दिवस मावळून गेला या, 7-7:30 वाजले ते तरी अजून पत्या नाही कुठं हाय काय. पोरांनी फोन केला तर फोन स्विच ऑफ. कुणाला लावायचा फोन? पैसे द्यावं तरी पण चोरी, ना द्यावं तरी पण चोरी. जाऊ नका म्हणत होती आजचे दिवस, राहून द्या. एकतर आपल्याला काय करायचं नाही ती नाही, निदान घरात तरी शांतता असू द्या आजच्या दिवस. नाही ऐकलं माझं, निघून शिना गेले तर हाय का नाही काळजी बघा. जीवाला चुटका, कुठं हाय कुठं नाही काय. ती 2 माणसं उपजारी येऊ देते ती वितावा आम्हाला. आमचं पाक घर डबऱ्यात घालायचं धरलंय त्या माणसाने. स्वतःच्या आयुष्याचं तर वाटोळ करणारच आहे ती, पण दुसऱ्यांच्या सुद्धा आयुष्याचं वाटोळ करणार आहे ती. ह्यांना सण काय बोलायचं सांगा तुम्ही ह्या माणसासनी. नुसतं आमच्या घरात टिंबा धरायचा धरलं या. सकाळी फोन केलता, घरी यायचं धाडच होत नाही. घरी आली की मी आहे ना आता घरी येत नाही ती, नुसतं फोन करते ती. कुठं हाय कुठं नाही, इतू का नाही. येऊन शिना अशी कामं लावायची, पाजून कुठं तर पाडायचं. लेकरा बाळात घरात कुठं थांबू देते ती वितावा. त्यांचं कसं चालायचं? त्यांची पण पुळी निघती ना भाजून. त्यामुळे तर फोन सारखं फोन माग फोन करून घ्यायचं बोलवून शिना. जनाला नाही मनाला सुद्धा लाज ना ती उईसू सुद्धा. जाऊ नका म्हणलं तर हे आपलं माणूस तर ऐकणार आहे बितावा. लेकरं गेले तिथं, गणपती बसले तिथं मंडळापाशी. घरी कोण सुद्धा नाही, मी एकटीच आहे घरी. लेकरं काय इथले ती येतेली म्हणा, पण तुम्ही सांगा सकाळी गेलेलं घरी राहिलं असतं, थांबलं असतं तरी धिंगाणा आमच्या जे होणार होता ते धिंगाणा झाला नसता. सकाळी तरी झालाच धिंगाणा, पण आता जर समजा रातचा 12 वाजू द्या 1 वाजू द्या आल्यानंतर ना ती ग बसत नसत्यात, काय ना काय बोलणारच. आणि असं बोलतात की माणसाला उठून शिना कुठं निघून जावं असं बोलतात. न काय या माणसाला करू तरी काय सांगा, कुठल्या शब्दात बोलू तरी. ह्यांना कायच कळना, इतकं येड्यावणी असतं वितावा. सोन्याचं दत्का नेवणी केलं, जाऊ नका. कपाटाला कुलूप लावलं. मला माहित होतं त्यांचं कपाटात पैसा आहे तर मी कुलूप लावलं. चावी देना म्हणून शिना कवाच्या कवा माया संग तणलं. परत अजून वाटलं उगच त्यांचं पैसे ठेवलं म्हणून ती चावी पण दिली, पैसे पण घेतलं. आणि सकाळी निघून गेलेला माणूस अजून पत्या नाही. इथं जित्राबाचं ही बरं, ती जित्राबाचं पण राहू द्या, माझी मी बघते कसं तर जित्राबाचं. इतकं पण येड्यावणी करून माणसानं दुसऱ्याच्या वंजळीनं पाणी खरंच पिऊ नये. स्वतःची वंजळ आहे, स्वतःच्या वंजळीनं पाणी पियावं. दुसऱ्याच्या वंजळीनं पाणी पिलं ना ती पचत नसतं, अंगी पण लागत नसतं. कुठपर्यंत दुसऱ्याच्या वंजळीनं पाणी पिणार आहे तुम्ही? आम्हाला आमच्या घराची पाक त्यांनी वाट लावायची ठरवली या. लेकरा बाळाच्या माझ्या तोंडातनं काढते आणि त्यांना नेऊन देतात या. त्यांना तेवढंच पाहिजे. तुम्हाला किती वेळा बोलली असेल मी, किती वेळा काय कुठल्या शब्दात तुम्हाला सांगू? का तुम्हाला माझ्या नवऱ्याला बोलवल्याशिवाय तुम्हाला दम निघत नाही बी? का आमच्या घरात काढी लागल्याशिवाय तुमचं पोट भरत नाही? बाद झालं असेल की आता तुम्हाला दोडावं संसूद सुद्धा कळ नाही. लेकरा बाळाच्या तोंडातनं काढायचं तुमच्या दिसावर घालतोय आणून शिना. तुमची नरडी ग्वाड करतोय निहून शिना. अरे एवढंच तुम्हाला पेच्या तलपा आहे त्या तर स्वतः काम करून शिना प्या गे. कशाला दुसऱ्यांच्या घरात टेंब धरताय ठेवताय?
फोन केला की बाबा हरवूनच जातोय नुसता. हळूच फोन करते ती या माय देखत बोलायला धाडीच होत नाही. अजून बाहेर जायचं, बाहेर जाऊन बोलायचं. कवाच्याने मी 1 तासभर नुसते त्याला चावी दिली नव्हती. तर कपाटच फोडतो, दगडच घालतो. कुठं नादी लागावं वाटतं, कुठं नादी लागावं. मग ती की आधी आपल्याला आकळावं, पण आपल्याला आकळायचं राहून द्या. ती दुसरी उपजरी येऊ ना ती की ती 2 आयती ती त्यांच्या मागं पण कोण नाही, पुढं पण कोण नाही. मनुष्य नाही, ह्यांना पण तसलंच करायला लागली ती या. पण त्यांच्या मागं 2 लेकरं खाणारी येते, तुमच्या मागं कोण नसली तरी. अरे बोलून बोलून वैताग आला की मला. कुठपर्यंत तुम्हाला बोलू? आमचं पाक, घराचं पाक तुम्ही काय काय ठरवलंय, काय नेमकं करायचं? नाही निहा तुम्ही कायमचं तर नेऊन ठेवा तुमच्या घरी. आम्हाला रोज उठून टेन्शन तर नका त्या गोष्टीचं. सुखानं तर आम्ही जगल. नेऊन ठेवा तुमच्या घरी. सांभाळा पण, पिया पण, खावा पण. तुम्हाला काय करायचं ते करा. तुमची एक बार शांतता होऊ द्या मनाची. काय तुमच्यामुळं माझ्या लेकरांचं सुद्धा हाल होत येतं या. एवढे तोंड करून बसते ती पोरं भांडणं लागली की आमच्या घरात. कारण तुम्हाला दुसरी कोण नाही ती काय भेटत? हीच माणूस तुम्हाला गावतोय होय तेवढा? काही माणूस आल्याशिवाय तुमचं चालत नाही. इका की तुमचं काय असेल ते इकून शुना खात बसा की. दुसऱ्यांच्या घरावर डोळं ठेवले तर या. नाही तुमचं लय झालं गड्या आता, खरंच लय झालं. सणवय ना मला पण आता तुमचं. आज नाही उद्या तुम्ही सोडून द्याचं म्हणलं, पण तुम्ही वरचीवर माझ्या माणसाला बिघडवायच लागला या. इतकं असतं काय कुठं? सकाळी गेलेला माणूस अजून आलं नाही. दारा हाय त्या, वैरणा काढायची, गुरा हाय ती. कुठं घेऊन जाता तर काय करता तुम्ही? तुम्हाला तर काय म्हणायचं, तुम्हाला कुणाचं बिहाज नाही. बायका पोरं नाही ती तुम्ही काय तुम्हाला काय परपंच कसला काय असतो, परपंच लेकर बाळ काय असते ती काय माहितीये? म्हणून असं दुसऱ्यांच्या घरात खेळ करायचा ना. चांगलं चाललेलं बघवत नाही, काय तर खडा टाकायचा, त्यांच्यात पेटवायचं. ह्यांच्यात पेटले की मग आपल्या संग हालत नाही, आपल्यापाशीच राहतो या. बोलतोय, खातोय, आपल्याला पण चालतोय, आपलं पण साधून निघतंय. किती दिवस साधून घेणार आहे तुम्ही? लय दिवस नसते तर साधायचं, थोडे दिवसच असते तर काय. मला अजून पण सांगते वेळ आहे काय. माझ्या नवऱ्याचा साथ सोडा, तुमचं तुमचं तुम्ही बघा. जसं तसं आमच्या परिस्थितीत आम्हाला राहून द्या. रोज नेऊन आमच्या घरात तमाशा करू नका तुम्ही. तुम्हाला माहित आहे का घेऊन गेल्यानंतर घरी आल्यानंतर काय होतंय काय नाही?